का डेटा आहे. जर 2020मध्ये आपण बघितलं तर 48,000ला सोनं होतं. तर त्यानंतर 2022मध्ये कुठेतरी 52,000च्या रेंजला गेलं. त्यानंतर 23ला 65,000, त्यानंतर 24ला 80,000 आणि 25ला डिरेक्टली 1,26,000. काय सांगाल या ग्रोथबद्दल? म्हणजे गेल्या 5 वर्ष इतकी प्रचंड ग्रोथ झालेली आहे गोल्डमध्ये. मी जसं अभिषेक तुम्हाला सांगितलं ना की गोल्ड हे आता फक्त ना इंडिव्हिज्युअल लेवलला अवलंबून नाहीये, कंट्रीज बाय करत गोल्ड. आता जर अजून एक डाटा जर तुम्ही बघितला तर रिझर्व्ह बँक किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया सुद्धा गोल्ड स्वतः परचेस करते. कारण की प्रत्येक कंट्रीला ना एक इनसिक्युरिटी फिलिंग आहे की बाबा उद्या जर काही परिस्थिती अशी आली तर आपल्याकडे एक ॲसेट पाहिजे. आणि ज्या वेळेला कंट्रीज बाय करतात त्यावेळेला ना इंडिव्हिज्युअल व्यक्ती सुद्धा बाय करायला जातो. आणि ज्या वेळेला आपला रुपया कमजोर आहे डॉलरच्या रूपाने तर त्यावेळेला गोल्डची प्राइस वाढते. कारण की डॉलरच्या आयातीमध्येच त्या प्राइस मध्येच गोल्ड घेतलं जातं. कारण की बाहेरून गोल्ड येत आहे आपल्याकडे.